जय जय गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद जय जय गोपाल राधे कृष्ण गोविंद. भाविक श्रोते सज्जन हो, कण्वाश्रम पुणेच्या वतीनं साजऱ्या होत असलेल्या या गोकुळाष्टमी उत्सवात आज महाराष्ट्रातले एक नवोदित कीर्तनकार आपल्यासमोर कीर्तन सेवा सादर करायला आलेले आहेत. बुवांचा आपल्याला परिचय करून देतो. हरिभक्तपरायण राहुल अशोक गणोरकर, शिक्षणाच्या दृष्टीनं BE सिव्हिल असं ज्यांचं शिक्षण आहे आणि MTech ही पदवी प्राप्त करून 10 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाचा अनुभव असणारे हरिभक्तपरायण राहुल बुवा गेली 10 वर्ष कीर्तन क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यामधली गेली 6 वर्ष ते हरिभक्तपरायण मोहन बुवा कुबेर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीनं कीर्तन शिक्षण करत आहेत. अनेक अभ्यासक्रमात अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केलेलं आहे. मी बुवांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ करावा. जय जय रघुवीर समर्थ पंढरीनाथ महाराज की जय. सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिवतमसां राशिन्नाशयति विघ्नानां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुति यस्य तं वन्दे रघुनन्दनं. मनोजवं ऋतुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु वास्तुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे. हरि जय जय राम कृष्ण हरे. गोवर्धन धर गोपालन दत्त गोवर्धन धर गोपालन दत्त गोकुल संकट हारी कृष्ण हरि गोकुल संकट हारी. जय जय राम कृष्ण हरे राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरे.
नवनीरद सम नवनीता प्रिय नवनीरद सम नवनीता प्रिय नवल विनोद विहारी हरे राम दुर्वासो नुत दुःख विमोचक दुर्वासो नुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी निगमदधीचे नवनीतची हे निगमदधीचे नवनीतची हे सेविती शिव विरिहारी सेविती शिव विरिहारी कृष्ण हरी कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे शरणागत दीनाचरणी शरणागत दीना शरणागत दीनाचरणीने करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी कृष्ण हरी राजा राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय सीतारामचरणी लक्ष लागो सीतारामचरणी लक्ष लागो सीतारामचरणी लक्ष लागो सीतारामचरणी लक्ष लागो राजा रामचरणी लक्ष लागो सीतारामचरणी लक्ष लागो रे राजा रामचरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो कीर्तन संगे रंगात देह वागो कीर्तन संगे रंगात देह वागो कीर्तन संगी 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 रंगात देह वागो देह वागो कीर्तन संगी रंगात देह वागो कीर्तन संगी रंगात देह वागो बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा रामचरणी लक्ष लागो
सीता राम चरणी लक्ष लागो 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 सद्गुरु नाथ चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा निज धामा काम क्रोधाधिक जाती 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 निज धामा बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो सीता राम चरणी लक्ष लागो 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 सद्गुरु नाथ चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवोनी बळवंत प्रेमे गावू तन्मय होवोनी बळवंत प्रेमे गावू 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 सीता राम चरणी लक्ष लागो सीता राम चरणी लक्ष लागो रे बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी राम कृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा राम कृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा राम कृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा दत्त दिगंबर माझे आई मजला ठाव द्यावा पाही दत्त दिगंबर माझे आई दत्त दिगंबर माझे आई मजला ठाव द्यावा पाही महालक्ष्मी माझे आई मजला ठाव द्यावा पाही महालक्ष्मी माझे महालक्ष्मी माझे आई मजला ठाव द्यावा पाही महालक्ष्मी माझे आई मजला ठाव द्यावा पाही रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा सीताकांत स्मरण जय जय राम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महारुद्र हनुमान की जय पार्वती पतये हर 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 महादेव नर्मदा माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवर्षी नारद महाराज की जय जय रघुवीर समर्थ हेची थोर भक्ती आवडते देवा 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 संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची
तैसेची रहावे ठेविले अनंत, तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग. दुःखाची केवळ भोगणे ते फळ, संचिताचे भोगणे ते फळ, संचिताचे हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती. तू का म्हणे घालू तयावरी भार, तू का म्हणे घालू, तू का म्हणे घालू तयावरी भार, तू का म्हणे घालू. तू का म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती. राम 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 राम, राम 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 राम, राम 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 राम, राम 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 राम, राम राया राम राया राम राया राम राया राम राया. राम राया राघोबा रे, राम राया राघोबा रे, राम राया राघोबा रे, राम राया राघोबा रे, राम राया राघोबा रे. राम 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 राम, राम 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 राम, राम 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 राम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राम, राम 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 सीताराम सीताराम, 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 राम 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 राजा राम सीताराम,
सीताराम. हो राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण परमहंस स्वामी महाराज की जय. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. नमः पार्वती पते. हर 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 महादेव. नर्मदा माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. लक्षणं भक्तियोगस्य. लक्षणं भक्तियोगस्य निर्गुणस्य उदारुतम्. अहेतुक व्यवस्थिताया भक्तिः पुरुषोत्तमे. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण चर्चा करत होतो की थोर भक्ती म्हणजे कुठली, आणि चर्चा करता 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 आपण काल एका मुद्द्यावर येऊन थांबलो की अनन्य भावे जो शरण जाईल त्याला त्याची प्राप्ती होणार. नवे नवे तो त्याच्यासाठी येतोच. पण खरंच आपलं जे वागणं असतं, जी आपली भक्ती असते, ती खरंच अनन्यत्वेने जाते का, त्या पद्धतीनं जाते का? भक्तिशास्त्रामध्ये एक विचार फार सुंदर आलेला आहे की कुठला विचार? स्वसुख सुखित्वम. स्व सुख सुखित्वम आणि तत्सुख सुखित्वम. की स्वतःच्या सुखासाठी केलेले त्यालाही भक्तीच म्हणतात ना. त्याला भक्ती म्हणत नाही असं नाही, त्यालाही भक्तीच म्हणतात. अहो माऊली सांगते की या मनुष्याची लागे वेगे, या मनुष्याने जे जे जन्माला आलेले आहे, जे जे इथे जन्माला आलेले आहे, त्यांचं आद्य कर्तव्य काय आहे की माझं भजन करणे. हेच त्यांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे भक्ती करणे हे जर त्यांचं आद्य कर्तव्य असेल तर जे जे काही आपल्याला प्राणी मात्र म्हणून दिसतात, जे जे काही मनुष्य दिसतात, ते प्रत्येक जण भक्तीच करतात ना. भक्ती करत नाही असं कसं म्हणता? भक्तीच करतात. पण कसं? स्व सुख सुखित्वम. की मला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने भक्ती. नैवेद्य दाखवताना आपण काय नैवेद्य दाखवतो? भगवंताला आवडेल तो दाखवतो की आपल्याला आवडेल तो दाखवतो? जो आपल्याला आवडतो, जो पदार्थ आपल्याला रुचकर आहे, जो खावासा वाटतो, सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावासा वाटतो, तोच पदार्थ दाखवतो ना. आणि जर का भगवंतानी खरंच तो नैवेद्य खायला सुरुवात केली तर दाखवणार आहे का आपण? तसं नाही. स्वसुख सुखितम जे आहे, पण दुसरे जो आलेली जो विचार आहे ते तत्सुख सुखित्व, म्हणजे तुझ्या सुखासाठी भक्ती केली. कोणासाठी? भक्तीसाठीच भक्ती केली, भगवंतासाठीच भक्ती केली. त्यापासून मला दुसरं काही नको. म्हणून जो सूत्रश्लोक घेतलेला आहे की लक्षणं भक्ती योगस्य निर्गुणस्य उदावृतम. आणि काय? भागवतकार अगदी चपखल वाक्य आणि मुख्य ज्याच्या अधोरेखांकित करावं असं वाक्य वापरतात. आहे तुक व्यवस्थिताया. ती भक्ती ही पुरुषोत्तमे. आहे तुक म्हणजे कुठलीच इच्छा नाही.
अनन्यत्वेने तर करायची आहेच, पण काय लक्षण सांगितलं की अहय तू कशाचीही त्याला इच्छा नाही, अशा ज्या पद्धतीने भक्ती केली जाते ती जी भक्ती आहे ती थोर भक्ती आहे. मग आता तुम्ही म्हणता बुवा आधीच तुम्ही सांगितलं की सगळेच जण भक्ती करतात, मग जर सगळेच जण भक्ती करतात म्हणजे भक्तीचे काही प्रकार आहेत का, काही प्रकार सांगितलेले आहेत का? आहेत ना प्रकार. भागवतामध्ये भक्तीचे 3 प्रकार आलेले आहेत. 3 प्रकार. कुठले? पहिला प्रकार अभिसंधाय यो हिंसा. अभिसंधाय यो हिंसा दंभं मात्सर्यमेव च सरंभी भिन्न दृग्भाव मयि कुर्यात् सरा तामसा. पहिली जी भक्ती आहे आपल्याला माहिती आहे की हा जे काही संसार हा प्रपंच आहे त्रिगुणात्मक आहे, सत्व रजतम. त्यापैकी पहिली म्हणजे तामसी भक्ती. कशी? अभिसंधाय यो हिंसा, की जो भक्त, तो भक्त नाही असं कसं म्हणता, तो भक्तच, पण तो भक्त कुठला? अभिसंधाय यो हिंसा, जो प्राणी आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद करतो आणि हिंसा, दंभ, मत्सर, द्वेष, युद्ध याच्यामध्ये जो रममाण असतो तो भक्त नाही असं कसं म्हणता? तो भक्तच, पण तो तामस भक्त आहे. कित्येक उदाहरणं देता येतील. पुराण उघडून बघा, रावण बघा, कंस बघा, हिरण्याक्ष म्हणा, जो कोणी आपण जर का जो दैत्य बघितला असेल, पण त्याला त्याची जी मुक्ती दिलेली आहे ती भगवंतानीच केली ना. मग जर तो भक्त नसेल तर भगवंतानी त्याला मुक्ती कशी काय दिली? त्याचं कारण काय? की तो तामसी जरी असला, तो तामस जरी असला तरी तो भक्तच आहे. तो त्याच्या पद्धतीने भक्ती करतो. फार आपल्याला जास्त खोलात शिरायचं नाही. जेवढे काही 3 प्रकार आहेत तेवढे सांगून आपण आख्यान मोठं असल्यामुळे कालचं राहिलेलं आहे, समोर आपण जाऊया आख्यानाला. पहिला झाला प्रकार तामस. दुसरा विषयान्नाभिसंधाय. विषयान्नाभिसंधाय यश ऐश्वर्यमेव वा अर्चादावर्च यद्यो मां पृथक् भावस राजसाः. म्हणजे अभिसंधाय यो हिंसा पहिलं झालं. दुसरं विषयांना जो विषयांमध्ये रममाण असतो. कुठल्या विषयांमध्ये? हो, त्याला जे सौख्य असतं त्या सौख्याची प्राप्ती व्हावी म्हणून त्या विशिष्ट प्रतिमेला त्याचं पूजन चाललेलं असतं. की म्हणजे मला विद्या हवी, मी सरस्वतीचं पूजन करेल. मला ताकद हवी, मी मारुतीचं जे काही त्याचं पूजन करेल. पण भेद ठेवून भगवंतामध्ये देखील जो भेद ठेवतो की नाही, याच्यामुळे मला हे प्राप्त होणार आहे म्हणून मी त्याच्याकडे जाईल, त्याच्यामुळे मला ते प्राप्त होणार आहे, मला लक्ष्मी हवी आहे म्हणून मी लक्ष्मीची आराधना करेल, संपत्ती हवी आहे म्हणून. पण सगळंच तोच देणारा आहे ही भूमिका अजूनही त्याची पक्की नसते. तो भक्त नाही का? तो भक्तच, पण त्या भक्ताला कुठला भक्त म्हणतात? राजस. आणि तिसरा कर्म निहारी मुद्दिश्च. कर्म निरहार मुद्दिश्च परम विस्मा तदर्पणम. की कर्म करतो, कर्म करत नाही असं नाही आहे. हा जो तिसरा जो भक्त आहे त्या भक्ताला कुठला भक्त म्हणतात? या भक्ताला सात्विक भक्त म्हणतात. मग तुम्ही म्हणाल आपण सात्विक भक्तामध्ये मोडत नाही का? नाही, आपण सात्विक भक्तामध्ये मोडत नाही. कारण या सात्विक भक्तीमध्ये जो भक्त जी भक्ती करतो ती भेद ठेवूनच करतो. कुठली ना कुठली कामना, कुठली ना कुठली इच्छा, कुठली ना कुठली अपेक्षा ही त्याच्या मनात असते. आणि ती जेव्हा अपेक्षा तुमच्या मनात असते त्याला थोर भक्ती म्हणताच येत नाही. ती कशी काय थोर भक्ती झाली? म्हणून सत्व, राजस आणि तामस हे 3ही भक्तीचे जरी प्रकार असले तरी ते भगवंतापर्यंत पोचण्याचे प्रकार नाही आहे. मग बुवा भगवंतापर्यंत पोचण्याचा प्रकार कुठला? ते एकमेव लक्षणम भक्ती योगस्य. जो आपण सूत्रश्लोक घेतलाय त्याला काय लागतं? निर्गुणस्य हृदावृतम. आणि आहे तुक व्यवस्थिताया. कुठलीही अपेक्षा नाही. हो, कुठलीही अपेक्षा नाही. मला सांगा की असा जो भक्त आहे, तुक भक्त जो आहे, ज्याला कुठलीही अपेक्षा नाही आहे, अशा भक्ताला भगवंत काय काय द्यायला तयार होतात? अहो, अशा भक्ताला भगवंत म्हणतात, ये मी तुला सायुज्य देतो,
मी तुला सलोकता देतो, मी तुला समीपता देतो, मी तुला स्वरूपता देतो. अहो सगळं द्यायला तयार होतात, पण हे सगळं विचारल्यानंतर तो भक्त काय म्हणतो? भक्त एकच म्हणतो, देवा मोक्ष तुमचा देवा, आम्हाला मोक्ष वगैरे काही नको. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. तुम्ही दुर्लभ ठेवा ना, तुम्हाला ज्याला कोणाला मोक्ष द्यायचा त्याला द्या. अरे पण तुला मज भक्तीची आवडी, मला काही नको, मला फक्त भक्तीच करू द्या, मला भक्तीच्या पलीकडे काही नको. ही ज्याची भूमिका पक्की झालेली आहे त्याला थोर भक्त असं म्हणतात. आणि मग असा ज्याची भूमिका ज्याची पक्की झालेली आहे त्याला काय हो, माया त्याला हात लावते का? संकल्पावी माया संसाराची. कल्पावी म्हणजे कल्पना करावी आणि संकल्पावी म्हणजे दृढ कल्पना करावी. असा भक्त कुठली दृढ कल्पना करतो? असा भक्त दृढ कल्पना ही करतो की ही जी माया आहे, या मासा जी नाही ती माया दिसते का? दिसत नाही. झोपी गेल्यानंतर दिसत नाही, उठल्यावरही दिसत नाही, तीच माया ना. दिसते का झोप आपल्याला? नाही नाही, मी आज काय झोपलो, काय दिसली मला झोप स्वप्नात, असं होतं का कधी? असं नाही होत. म्हणून त्याचं काय, त्याची भूमिका कुठली पक्की असते की हे जे काही माझ्या आजूबाजूला घडतंय हे त्या परमात्म्याला त्याच्याच हातून घडतंय. याचा करता करविता तोच आहे, ही माया ही त्याचीच आहे, निर्माण करणाराही तोच, चालवणाराही तोच. ही ज्याची भूमिका पक्की झाली तो भक्त कसा राहतो? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावेस. कुठलीच लसलस नाही हो, कुठलीच लसलस नाही, कुठलीच अपेक्षा नाही, कोणाचा राग नाही, कोणाचा लोभ नाही, काही 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 नाही. आणि सगळ्यात महत्वाचा ज्या मुद्द्यावर आपल्याला आज थांबायचं तो मुद्दा म्हणजे कुठला? की तुका म्हणे घालू तयावरी भार. मग मला सांगा, हे जर सगळं चालवणारा तो आहे, हे त्याच्याच सत्तेनं चालतं, त्याच्याच इच्छेनं चालतं, तर मग खरा भक्त काय करतो? तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी. सगळंच वाहिलं, मायाही त्यांनी वाहिली, त्यांनी भक्तीही त्याच्याच चरणावर अर्पण केली. मग या पद्धतीने जो त्याला शरणागत आहे, या पद्धतीने जो भक्त करतो, भक्ती करतो, ती कुठली? हेची थोर भक्ती. याला थोर भक्ती असं म्हणतात. या पद्धतीने जी भक्ती होते ती थोर भक्ती होते. कारण सगळं जर त्याला समर्पण केलं मग उरलं काय? तोच चालवणार आहे ना सगळं. म्हणून महाभारतामध्ये एक छोटासा दृष्टांत तो देतो आणि पूर्वरंग थांबूया. की चाललेलं ते युद्ध, रंगात आलेलं सगळं, आणि अभिमन्यूला मारलं. आणि अभिमन्यूला मारल्यानंतरही सगळा जो काही दुःख व्हायचा, जो काही खेद व्हायचा तो सगळा झाला. पण तरी देखील पांडवांना अजूनही पांडव हारत नाहीयेत हे बघून काय केलं? द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा यानं ब्रह्मास्त्र सोडलं. आणि यानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर सगळेजण कृष्णाचा धावा करायला लागले. कृष्णा वाचव, कृष्णा वाचव. की ब्रह्मास्त्रावर आमच्याकडे दुसरं कुठलंही अस्त्र नाही, आता काय करावं? तर म्हणे काही नाही, उपाय एकच आहे. ब्रह्मास्त्रापासून जर का आपल्याला वाचायचं असेल, आपल्या प्राणाचं रक्षण करायचं असेल, असं जर तुमच्या मनात असेल तर एकच गोष्ट करा, हात जोडून उभे राहा. हात जोडून जर आपण ब्रह्मास्त्रासमोर उभे राहिलात तर तो तुमचं काहीही करू शकणार नाही. म्हणून सगळ्यांनी हात जोडले हो एका रांगेत. पण त्या अभिमन्यूची असणारी जी पत्नी होती ती कोण? उत्तरा. आणि उत्तरा मात्र त्यावेळेस गरोदर होती आणि पोटामध्ये कोण होता? परीक्षित राजा होता. आणि तिला प्रश्न पडला की मी तर हात जोडेल, मी तर हात जोडून उभी राहील, पण माझ्या उदरात असणारा हा जो परीक्षित आहे हा तर अजून बाहेरच आलेला नाहीये, याने अजून जग बघितलेलंच नाहीये, याला कुठून हात जोडून बसायला सांगू? आता काय करू? म्हणून काय केलं? कृष्णाचा धावा केला. आणि त्या परब्रह्म परमात्मा कृष्णाजवळ ती आली. म्हणे, कृष्णा काहीही कर, पण माझ्या उदरात असणारा जे कोणी वाढतंय ते तुला वाचवलं पाहिजे. म्हणे, काय मी काय ठेका घेतला का? याला वाचव, त्याला वाचव, त्याला वाचव. प्रत्येक जण समर्थ आहे
असं का बोलतोस म्हणे कृष्णा, आज असं माझ्याशी का बोलतोस? अरे पांडवांचा शेवटचा वंशज माझ्या पोटात आहे आणि तो जर नाही वाढला, तो तिथेच गेला तर पांडव सगळा वंश समाप्त होऊन जाईल. काय करू काय नाही म्हणे. आपला एकच सरळ हिशोब आहे, काहीतरी दे काहीतरी घे. असं जेव्हा उत्तरेला म्हणे काय चेष्टा चालवली आहे कृष्णा, तो येतोय बाण ब्रह्मास्त्र येतंय, आता काहीतरी सांग. काही नाही म्हणे, माझा नियम एकच, तू जोपर्यंत मला काही देणार नाही तोपर्यंत मी तुला काही देणार नाही. म्हणे काय देऊ सांग, काय देऊ सांग, मी तुला जे वाटतं ते दे. म्हणे असं करते, माझ्या हिश्श्याला आलेलं जितकं सोनं आहे ना तेवढं सगळं तुला देते. म्हणे तू काय सोनं देते, तू संपूर्ण सोने देऊन माझ्या द्वारकेची वीट देखील हालणार नाही म्हणे. माझी द्वारकात सगळी सोन्याची आहे, तू काय मला सोनं देणारस म्हणे, विचार करून सांग. म्हणे नाही कृष्णा, मला कळत नाही, एकच मी करू शकते, मी माझ्या उदरात असणारा जो कोणी आहे तो, आम्ही दोघे तुला अनन्य भावे शरण आलो, आम्ही दोघंही तुला अनन्य भावे शरण आलो कृष्णा, आता काहीतरी कर आणि आता आम्हाला वाचव. अहो तुका म्हणे घालू तयावरी भार, जो संपूर्ण भार त्या जेव्हा कृष्णावर घातला तेव्हा कृष्णाला काय परमात्मा असतो, काय करावं, उदरात गेलाय आणि परीक्षित राजाचे हात जोडले आणि ब्रह्मास्त्रापासून या संपूर्ण पांडवांना वाचवलेलं आहे. कशामुळे साध्य झालं, एकच, तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पाय. एकदा त्या परमात्म्याला तुम्ही तुमचा संसार व्हायला अर्पण केला, अनन्यत्व शरण तुम्ही गेले की हो तुमचा भार तोच वाहणार आहे आणि तो कोणी कसा कोणाचा व्हायला हे उत्तर रंगामध्ये बघू. म्हणून जे उद्गार आहेत तुकाराम महाराजांचे ते अगदी बरोबर आहे. हे ची थोर भक्ती आवडते देवा, हे ची थोर भक्ती आवडते देवा, हे ची थोर भक्ती आवडते देव. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, हे जी थोर भक्ती. जय नारायण श्रीनारायण, जय जय नारायण नारायण, जय नारायण श्रीनारायण, जय जय नारायण नारायण. जय जय नारायण नारायण, जय 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 नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, जय नारायण श्रीनारायण, जय जय नारायण नारायण, जय नारायण श्रीनारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, श्रीनारायण, जय जय नारायण नारायण, जय नारायण श्रीनारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. अहो कालचा तो आपला ब्राह्मण द्वारकेवरून त्याची हुंडी जी त्याला मिळाली, मनात खूप आनंद झाला
आणि काय नरसिंह घर कसंही असो, पण काय वैभव संपत्ती आहे, काय काय ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या त्या पेढ्या आहेत, हा मनाशी विचार करून निघाला. बरं, तो ब्राह्मण साधा होता का? साधा नव्हता. त्या जुनागडापासून 100-125 किलोमीटर अंतरावर नवरगाव नावाचं एक गाव आहे. त्या नवरगावात जो कोणी भला मोठा सावकार होता, त्या सावकाराचा कुलपुरोहित होता. आणि यांनी विचार केला की इतकं सुंदर जर स्थळ आहे, कारण घर बघितलं होतं, जो काही येऊन भेटला नमस्कार करून निघून गेला, आणि जाता जाता विचार केला की या नरसिंहजींचा जो मुलगा आहे त्याचं नाव श्यामळदास, हा लग्नाचा दिसतोय, आणि आपल्या सावकाराची जी मुलगी आहे ती देखील लग्नाची आहे, म्हणून की हा विवाह जमला पाहिजे असा विचार करून निघाला. आणि तो त्या नवागरला निघाल्यानंतर इकडे काय झालं, इकडे वैकुंठामध्ये रुक्मिणी मातोश्री म्हणतात आहेत भगवान कृष्णाला, प्रभो तुम्ही इतकी लीला करता, मला एकेका भक्ताचे अनुभव तुम्ही सांगता, नवे मलाही कधी घेऊन जाता, पण एक गोष्ट विचारू, एक गोष्ट सांगू, मला ना तुम्ही एक सोहळा जो आहे तुम्ही आजपर्यंत त्या मर्त्य लोकातला बघितला नाही. कुठला? भूलोकीचा लग्नोत्सव प्रभू, भूलोकीचा लग्नोत्सव प्रभू, भूलोकीचा लग्नोत्सव प्रभू, पहावा समग्र नयनी, पहावा समग्र नयनी, पहावा समग्र नयनी. नाथ, मी कधी काही मागितलंय का तुमच्याकडे? पण आज मागते बरं का, दाखवा ना मला एकदा त्या मर्त्य लोकातला असणारा लग्नाचा सोहळा. या डोळ्यांनी बघायचंय, काही हरकत नाही. पहावा समग्र नयनी, पहावा समग्र नयनी, वांछा ऐसी आहे नाथा, वांछा ऐसी आहे नाथा, पुरवा मजदावोनी, पुरवा मजदावोनी रामा, समग्र विधी कैसा, समग्र विधी कैसा, आनंदोत्सव सरिसा रामा, आनंदोत्सव सरिसा रामा, साधोजी राजा राम कहोजी, साधोजी राजा राम. एकदा बघण्याची इच्छा आहे मला तो सोहळा. बरं, असं आहे, स्त्री हट्ट पुरवावाच लागतो. स्त्री हट्ट आणि बाल हट्ट नाही म्हणता येत नाही. हसले प्रभू, म्हणाले बरं, पण म्हणे दाखवणार कोणाचं? अगं बघ कोण चाललाय म्हणे रस्त्याने. दिसतोय का तो ब्राह्मण? हो दिसतोय. अहो, हा नवागरचा असणारा ब्राह्मण जो आहे, आता काय चर्चा केली त्यांनी ऐकली का? त्याच्या मनातली मनाशी काय बोलला ते ऐकलं का? म्हणे काय बोलला प्रभू, मला काय माहिती. अहो, तो असं म्हणाला की जो नवागरचा आमचा जो सावकार आहे, माझा मालक आहे, माझ्या मालकाची जी मुलगी आहे ती लग्नाची आहे, ती त्या श्यामळदासाला द्यावी, असं त्याच्या मनात आहे. मग काय म्हणे, मुलगा तयार आहे, आपल्याला मुलगी देखील तयार आहे. आता एक काम करू, आता करू लग्न सोहळा, आता करू लग्न सोहळा, जो भुवनत्रयी आगळा, वरमायेचा मान तुला प्राप्त निश्चित जाणगे. तुला लग्नच नाही दाखवत, तुला वरमायच करतो म्हणले, तुला वरमाय करूनच घेऊन जातो म्हणे. कबूल म्हणे, कबूल. आणि आनंद झाला. इकडे प्रभू तयारीला लागले
की आपल्याला श्यामळदासाचं लग्न, डोक्यात पक्क सगळं गणित, काय काय करायचं आहे ते. आणि हा जो नवागराचा असणारा ब्राह्मण होता, कुलपुरोहित होता, तो त्याच्या नवागराला येऊन पोहोचला. सावकाराशी दुसऱ्या दिवशी भेटावं आणि सगळा वृत्तांत सांगावा की कशी झाली यात्रा, काय झाली, कुठे कुठे गेलो होतो, कसं कसं झालं, कुठे कुठे उत्तम जेवण आहे, कुठे कुठे काय काय, कारण यात्रा करायला लागतं ना, थांबण्याची व्यवस्था कुठे आहे, याची सगळी चर्चा करावी. म्हणून दुसऱ्या दिवशी स्नान करून सगळी पूजाविधी आटपून ते सावकाराकडे गेले. आणि कुलपुरोहित सावकाराकडे आल्याबरोबर नमस्कार झाला. जो द्वारकेहून आणलेला प्रसाद होता तो त्यांना दिला. म्हणे वा 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 पुरोहित बुवा, आनंद झाला. कसा राहिला तुमचा प्रवास, कसा झाला तुमचा प्रवास? म्हणे उत्तम प्रवास झाला. काय दर्शन झालंय त्या श्यामसुंदराचं द्वारकेला? सगळं 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 छान झालं. बरं 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 बरं. सावकार म्हणाले बरेच फिरले असाल नाही तुम्ही? म्हणे हो बराच फिरलो. बरेच घरं बघितली असतील, कुटुंब बघितले असतील? म्हणे हो. मग मी असं विचारतो, आपण माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, आपली मुलगी नाही का? अहो तुमची नात लग्नाची आहे, कल्पना आहे की नाही? हो आहे का? आहेच, कल्पना आहे मला, ती लग्नाची आहे. मग ती लग्नाची आहे तर तिच्यासाठी योग्य असा वर तुम्हाला कुठे जाता येता प्रवासामध्ये दिसला का? कुठलं कुटुंब दिसलं का आपल्या तोडीस तोड? म्हणे दिसलं ना, मी तेच सांगायला, त्याच विषयाला हात घालत होतो, तर तुम्ही विषय काढला. काय सांगू? एक कुटुंब मला दिसलं आणि श्रीमंत. अहो त्यांचा जो मुनिम आहे, त्या मुनिमाला 1,00,000 पगार आहे. मला बघा किती, त्याच्या मुनिमाला 1,00,000 पगार आहे. आणि नुसते एक मुनिम नाही, काशी पुष्कर बद्री काश्रम गया भीमा तटी पंढरी, सगळ्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या पेढ्या आहेत. हो एकेकाला 1,00,000 पगार आणि एकेका पेढी तुम्हाला का इतकी मोठी असणारी ती पेढी की आपल्या भागात तरी पंचक्रोशीत ती पेढी नाही. म्हणे असा कोण आहे रे? आजपर्यंत मी इतक्या वर्षापासून सावकारी करतो पण मला नाही कळलं. कसं काय नाही कळलं? कारण सांगतो. एका श्रीमंताला दुसरा श्रीमंत चालत नाही, तुम्हाला कसा काय चालणार तो? बरोबर ते असू दे म्हणले. नाव तर सांग. नाव जुनागडीचा आहे, जुनागडीचा आहे, नरसी नामे बहुत श्रीमंत, पुत्रतयाचा गुणधी, पुत्रतयाचा गुणधी, योजियला मी तुम्हासी दामात. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 हरे हरे राम. जुनागडीचा आहे. त्यांनी ते जुनागड नाव ऐकलं. काय म्हणलं? काय म्हणाले पुरोहित बुवा? काय एकदा पुन्हा सांगा. म्हणजे जुनागडीचा. बरोबर, जुनागड आपल्या बाजूला. हो, काय नाव सांगितलं? म्हणे नरसी नामे बहुत श्रीमंत. बर 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 बर. नरसी मेहताच म्हणताय तुम्ही? म्हणे हो. काय ओळखलं? याला म्हणतात म्हणे योग. नुसतं नाव काढावं तुम्ही, ओळखता ना तुम्ही? म्हणे हो. नुसतं त्याला नाही ओळखत म्हणे, त्याच्या 5 पिढ्यांपासून सगळ्यांना ओळखतो. आणि तुम्ही ज्याचं नाव घेताय नरसी, तुम्ही ज्याचं नाव म्हणताय नरसी भगत, नरसी मेहता, तो तुम्हाला माहिती तरी आहे का त्याची अवस्था? अरे अवस्था काय अवस्थेवर नका जाऊ म्हणले, अवस्थेवर नका जाऊ, अवस्था विचारूच नका. घर कसंही असेल पण तुम्हाला पेढ्या सांगितल्या, लाख असणारा पगार सांगितला. मी दुकान बघून आलोय म्हणे त्यांचं. मला आतापर्यंत असं वाटत होतं, मला शंका होतीच थोडीशी, पण आता ती खरी झाली. नाही म्हणे तुम्ही भांगच घेता. भांग घेतो म्हणे. मी भांग घेतो? इतक्या वर्षापासून तुमच्या घरात काम करतो आणि माझ्यावर आरोप करता भांग घेतो म्हणून? मी सांगतोय ते खरं आहे. नरसी मेहता आहे, बरोबर आहे, पण तुम्हाला माहिती नाही. कंगाल तो ठाऊ काया जगासी, कंगाल तो ठाऊ काया जगासी,
केसी कसा योजिला वर तुम्ही कन्यकेशी नसे धान्य गेही हाटी मान नाही नसे धान्य गेही हाटी मान नाही नसे वस्त्र प्रावरण तेने जण्याही नसे वस्त्र प्रावरण तेने जण्याही कंगाल तो कंगाल तो कंगाल तो ओ कंगाल आहे म्हणाला तो. एवढ्या वर्षापासून सावकारी करतो ती अवस्था त्यांच्यावर का आली सगळं मला माहिती आहे म्हणे. भाऊ म्हणत असाल तर भाऊ श्रीमंत मी मानतो, पण हा नरसिंह मेहता अरे हेट काही विचार करता की नाही करत, काही कुठला विचार आहे की नाहीये. एकदा पुन्हा विचार करा. जा 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 पुन्हा पाहून या नवरा जा 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 पुन्हा पाहून या नवरा जा 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 पुन्हा पाहून या नवरा हसत मुख पाहून या नवरा. एकदा पुन्हा जा आणि चांगला असणारा मुलगा बघून आणा. कसा असायला पाहिजे माहितीये का? धनाढ्य बहुसाचा धनाढ्य बहुसाचा देवी लहान वयाचा धनाढ्य बहुसाचा देवी लहान वयाचा होईल जो मान्य जना जा 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 पुन्हा पाहून या नवरा हसत मुख पाहून या नवरा. चतुर कुलीन गोरा मन्मथ जणू दुसरा चतुर कुलीन गोरा मन्मथ जणू दुसरा पाहिजे बहुशहाणा जा 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 पुन्हा पाहून या नवरा हसत मुख पाहून या नवरा हसत मुख पाहून या नवरा. एकदा पुन्हा आणि ज्याचं कुळ चांगलं आहे जो आपल्याला टक्कर देऊन उभा राहील नवे नवे आपल्यापेक्षा मोठा असेल तरी चालेल लहान असेल तरी चालेल पण श्रीमंत असा मुलगा बघून या म्हणे. मालक तुम्हाला खरं सांगू तुमचं झालंय म्हणे वय आता तुम्हाला चांगल्या आणि वाईटाची पारख आता राहिलेली नाहीये. अरे मी बघून आलोय या डोळ्यांनी बघितलंय सगळं. साधं घर नाहीये राहत असतील कशी पण श्रीमंती म्हणाल अहो तर तुमच्यासारखे 100 विकत घेईल एवढी श्रीमंती त्या नरसिंह मेहताकडे आहे. खरंय हो जो परमात्मा ज्याच्या मागे उभा आहे त्याला कसलं कोणाची संपत्ती. सगळ्या विश्वात असणारा श्रीमंत तो खरा भक्तच. म्हणे काय सांगता नुसतं नाही म्हणे या डोळ्यांनी बघून आलो आणि एक सांगतो अधिकारवाणीनं सांगतो मुलगा कसा असावा मुलगा कसा असू नये तुमच्यापेक्षा मला जास्त कळतं. घर कसं असावं कुळकुळाचार कसे पाळले जावेत कोणाचं कुळ कसं आहे मला जास्ती माहिती आहे म्हणे. मी जो योजिएला वरहिसी मी जो योजिएला वरहिसी तोची योग्य गुणराशी नरसिंह मेहत्याहून मशी श्रीमंत कोणी आढळेना. बरोबर तुमची आता इच्छाच आहे म्हणाले की यांच्याशी लग्न व्हावं हरकत नाही म्हणे. मी माझी मुलगी द्यायला तयार आहे पण माझी एक अट आहे. ती अट जर का नरसिंह मेहतांनी पूर्ण केली तर म्हणे मी माझी मुलगी देतो. म्हणे अट सांगा काय अट आहे. एकच म्हणे पालखी मेणे अबदागिर. कसं यायला पाहिजे माहिती त्यांनी त्यांचं वराड कसं आणावं. पालखी मेणे अबदागिर असे पाहिजे वराड थोर.
त्वरित येथे आलिया जर तरीच कन्यका देईन. मुलगी देईल ना, पण पालखी मेणे अब्दागिर सोनं नाणं सजून सगळे हत्ती घोडे पालखी अशा याच्यात जर का ते आले आणि लगेच मला 3 दिवसात आलेले पाहिजे. 3 दिवसात जर का ते 3 ते 4 दिवसाचा जास्तीत जास्त 4 दिवस इथे आलेत तर म्हणे मी मुलगी देतो. तर कारण त्यांना माहिती होतं तो भणंग असणारा तो कसला एवढं सगळं करणार आहे. म्हणून त्या मुलीच्या पित्याला माहिती असल्यामुळे त्यांनी सगळी अट घातली. म्हणे पक्क. आणि लोक सांगा किती लोक, करोना जरी असल्यावर तरी 4,000च्या खाली लोक नाही पाहिजे. 4,000 तरी लोक लागतील त्या संपूर्ण असणाऱ्या मिरवणुकी बरोबर म्हणे सगळ्यांना 2-2 डोस देऊन आणतो. पण काळजी करू नका. 4,000 कमीत कमी 4,000, जास्तीत जास्त विचारू नका. झालं महाराज, केला विचार. तसेच निघाले होते कुलपुरोहित. आपला घोडा काढला आणि तसेच निघून त्या जुनागडीला आले. आणि जुनागडला आल्यानंतर त्या नरसिंहजींच्या अंगणामध्ये घोडा ठेवलाय, उतरले आणि सुंदर असा तो भजनाचा स्वर आर्ततेनं केलेली ती प्रार्थना त्या कुलपुरोहिताच्या कानावर आली. सुन अरजी रण छोड रे, सुन स्वामीन रण छोड, सुन अरजी रण छोड रे, सुन स्वामीन रण छोड, सुन मारे रण छोड रे, बल मारे रण छोड, मान मरातब बलधन मारो, मान मरातब बलधन मारो, मान मरातब बलधन मारो, पगतारो ठाकुरजी, मान मरातब बलधन मारो, पगतारो ठाकुरजी, केम करवा पछी पकरी अदयता, केम करवा पछी पकरी अदयता, आपो पगनी जोड रे, सुन अर्जी रण छोड, सुन अर्जी रण छोड रे, सुन स्वामीन रण छोड. तमे पूनम के पुरन निशापती, तमे पूनम प्रभो तूच माझ्यासाठी सर्वस्व आहेस. तमे पूनम के पुरन निशापती, खग गणुदास चकोर, तमे गौ कपिला वत्स हुतारो, तमे गौ कपिला वत्स हुतारो, प्रेमानुपाना जोड रे, सुन अर्जी रण छोड, सुन अर्जी रण छोड रे, सुन स्वामीन रण छोड. सुंदर ती प्रार्थना ऐकली आणि या कुलपुरोहिताच्या डोळ्यामध्ये देखील पाणी आले. प्रार्थना संपली. जे काही आलेले भक्त होते, काय काय हो संसार होता नरसिंहजींचा, काय संसार होता. भजन करताना जे कोणी आपल्या घरातून जे काही धान्य आणलं ते धान्य घेऊन त्या दिवशी शिजवून खावं आणि किती घ्यावं, आपल्याला लागतं तेवढंच घ्यावं. शामळदात असणारा मुलगा, मुलीचं तर लग्न होऊन मुलगी गेली होती कुंवरबाई, 3 जणांचा असणारा संसार, 3घांना लागतं तेवढं त्या दिवसापुरतीच ठेवावं आणि बाकीचं असणारं गोर गरिबांमध्ये वाटून टाकावं. असा असणारा तो सुंदर प्रपंच. की हे आले आणि कुलपुरोहितांनी सगळे गेल्यानंतर साष्टांग दंडवत घातला आणि दंडवत घालून म्हणाले, काय सांगू नरसिंहजी, श्रीमंत धनिक जन तुम्ही नरसिया, श्रीमंत धनिक जन तुम्ही नरसिया, जगत्रयावरती, श्रीमंत धनिक जन तुम्ही नरसिया, जगत्रयावरती. श्रीमंत, काय सांगू नरसिंहजी, तुमच्यासारखा श्रीमंत मी आजपर्यंत माझ्या या 70 वर्षाच्या आयुष्यात नाही पाहिला. कारण
श्रीमंत धनिक जन तुम्ही न रसिया जगत्रयावरती मुलखो मुलखी पेढ्या तुमच्या मुलखो मुलखी पेढ्या तुमच्या मुलखो मुलखी पेढ्या तुमच्या जनयशते गाती जनयशते गाती जनयशते गाती जनयशते गाती आपुलिया पुत्रासी कन्येसी द्यायासी आपुलिया पुत्रासी कन्येसी द्यायासी आलो मी मजला परतून येथून लावीन शुद्धमती आलो मी मजला परतून येथून लावीन शुद्धमती श्रीमंत धनिक जन तुम्ही न रसिया जगत्रयावरती श्रीमंत धनिक जन तुम्ही न रसिया जगत्रयावरती असा तो प्रणाम आणि असे ते वाक्य ऐकले म्हणे 2 पावलं मागे झाले म्हणे श्रीमंत धनिक पुरोहित बुवा काय बोलताय कोणाबद्दल बोलताय तुम्हाला काही गैरसमज झाला का नाही गैरसमज काही झाला नाही म्हणे अगदी बरोबर काय अगदी बरोबर आहे मागल्या वेळेस आले मी तुम्हाला किती सांगितलं की माझ्याकडे मी सावकार नाही माझ्याकडे पैसा अडका नाही मला जबरदस्ती माझ्याकडून हुंडी लिहून घेतली आणि आता येऊन मला हे बिरुद लावतात श्रीमंत काय धनिक काय या जगत्रयावरती म्हणता काय आणि काय म्हटलं म्हणे शेवटी आपुलिया पुत्रासी कन्येसी द्यायासी ओ 3 जणांचं आमचं कसं बस आमचं चाललेलं आहे ओ कधी कधी 4-4 5-5 दिवस आमचा हात आणि तोंडाची भेट होत नाही आणि अजून एक तोंड वाढून घरात काय करू म्हणे ते काही मला सांगू नका म्हणे त्याचा काही विचार करू नका बाजूला माणिकबाई बसल्या होत्या अहो अहो ऐका 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 नरसिंह महाराज ऐका नवागरला आमचे जे सावकार आहेत ना त्या सावकाराची मुलगी लग्नाची आहे आणि तुमच्या घराला शोभेल अशी आहे ऐकायचंय म्हटल्यानंतर त्या माणिकबाई होत्या आई होत्या किती वाटलं किती मनात जरी परिस्थिती नसली असं दिसतंय डोळ्यांनी पण एक कुठेतरी मन म्हणत होतं की माझ्या मुलाचं श्यामळदासाचं लग्न चांगल्या कुटुंबातल्या मुलीशी झालं पाहिजे होती की नव्हती होती म्हणे सांगा कशी आहे सांगतो आईसाहेब सांगतो ऐका गोमटी चिवळ हनुवटी कशी आहे बघा गोमटी चिवळ हनुवटी गोमटी चिवळ हनुवटी गोमटी 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 चिवळ हनुवटी कृशांगी कटी जणू केसरीची करी मंद मंद ते गमन चाल हंसीची भृगुटी त्या धनुच्या परी भृगुटी त्या धनुच्या बाई इतकी सुंदर आहे का हो आईसाहेब भृगुटी त्या धनुच्या परी कुटील कच शिरी सरळ नासिक गालास लाली किंचित गुलाबी झाक गालास लाली किंचित गुलाबी झाक काय सांगू आई साहेब पावडर न लावता रंग न लावता तोंडाला लाल असणारे तिचे गाल ओठ असणारे सुंदर ते नाक काय भुवया काय आहा एक बघत राहावं तिच्याकडे इतकी असणारी सुंदर ती प्रतिरती पहा भासती प्रतिरती पहा भासती प्रतिरती पहा भासती जियेची मान लघु कुंद कळ्यां परिदंत पंथी त्या छान ठेंगणी 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 असून शहाणी ठेंगणी इतकं सुंदर आहे
इतकी सुंदर दिसायलाय, पण रूपाचा गर्व छे. ठेंगणी असून शहाणी किमित भाषिणी विनय संपन्न गणुदास म्हणे शेठजी कराती सून. गणुदास म्हणे शेठजी कराती सून. सुंदर आहे, सगळं चांगलं आहे, आणि इतकं सगळं असून मितभाषी आहे. बडबड 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 करत नाही, आणि तुम्ही सांगाल त्या आज्ञेत राहणारी आहे. बाई 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 बाई, इतकी चांगली मुलगी आली. हे ऐकल्याबरोबर तशाच त्या उठल्या, धावत गेल्या आणि श्यामसुंदराला नमस्कार केला, आणि आतल्या खोलीत जाऊन आपल्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन जे काही डब्यामध्ये थोडंफार गोड होतं तशीच घेऊन आली. आणि तिला झालेला जो आनंद आहे तो नरसिंहजींनी पाहिला. आणि नरसिंहजी बघत होते. आल्या त्या म्हणे, काय करतात आपण? आपल्याला आपल्या परिस्थितीची कल्पना नाही. इतक्या दिवसापासून, इतक्या वर्षापासून ज्या पद्धतीने प्रपंच आपण चालवता आहात, अजून एक व्यक्ती घरात आणून काय उपासमार घडवायची आहेत का तिला? कशासाठी आणायची मुलगी आपण? आणि तुम्हाला आनंद झाला? अगं, आनंद मानायचा असेल तर तो परमात्माच्या दर्शनात मानावा. तो न मानता, त्याचा विचार न करता, ते मनात न ठसवता इतक्या दिवसापासून आपलं हे सगळं भजन जे चाललंय ते वाया गेलं की काय, असं वाटतंय मला. आणि असे नरसिंहजींचे शब्द ऐकल्याबरोबर साध्वी होती, हातात वाटीमध्ये जे काही आणलं होतं ते पटकन पदराच्या मागे लपवलं आणि जा म्हणले, त्या श्यामसुंदराजवळ जाऊन माफी मागा, त्याच्याशिवाय मी बोलणार नाही. तशीच गेली आणि त्या श्यामसुंदरासमोर उभी राहिली माणिकबाई. आणि असा कसा मला मोह झाला, अशी कशी मी त्या मोहात गुंतली की माझ्या मुलाचं लग्न व्हावं, माझी परिस्थिती मला माहिती असून देखील. आणि हात जोडले आणि त्या परमात्म्याला म्हणताय, प्रभो, भगिनी तुझी मी ठाकूरनाथा श्याम कन्हैया, हरी तुझला योग्य दिसेल ते करी. प्रभू, तुला जे योग्य वाटतं, तुझ्या मनात असेल त्या पद्धतीने कर बरं का. हा जो आज मला मोह झाला, चुकले. क्षणिक सुखाचा मोह करुनिया, क्षणिक सुखाचा मोह करुनिया, मजला ये अवसरी गेले झाकून होते खरी. तू महादयाळू अससी सख्या श्रीधरा, तू महादयाळू अससी सख्या श्रीधरा. भक्तासी आपुल्या मोहीन बुडविसी जरा, भक्तासी आपुल्या मोहीन बुडविसी जरा. उपकार तुझे रे बहुत श्याम सुंदरा, उपकार तुझे ते बहुत श्याम सुंदरा. नाम तुझे ते सार आपुल्या देऊन देवा करी गेले झाकून होते खरी, गेले झाकून होते खरी. त्या श्यामसुंदराला माफी मागितली आणि म्हणाली, नाही पुरोहित बुवा, मुलगी कितीही चांगली असली, कितीही सज्जन असली, कितीही सुशील असली, तरी ती आमच्या घरात राहण्यासारखी नाही. का म्हणून आमची हिंमत नाही. अहो, आमचा तो अधिकारच नाही त्या एवढ्या श्रीमंत असणाऱ्या मुलीला आपल्या घरी ठेवावा. नरसिंहजी म्हणाले, अहो, तुम्हाला कोण सांगतं, कशाबद्दल सांगतं, मला काही माहिती नाही, पण अहो असं नका हो त्रास देऊ आम्हाला. खरंच आमची परिस्थिती नाही, पण असं तुम्ही काय हा वेडेपणा लावलेला आहे. बरं, तो कुलपुरोहित इतका पक्का होता, त्यांनी तो मुनीम पाहिला होता, मुनीम का परमात्माच पाहिला होता, त्याला भुवळ पडणारच. आणि त्यांनी सांगितलं होतं एवढं काशी, पुष्कर, बद्रिकाश्रम इतक्या ठिकाणी असणाऱ्या पिढ्या, त्यांनी काही ऐकलं नाही. तर जाता येता तो श्यामळदास काहीतरी खेळायला इकडे तिकडे गेला होता, म्हणून तहान लागली, घरी आल्याबरोबर श्यामळदास बस इथे. आणि आपल्या पिशवीमधून कोणाचं लक्ष आहे नाही, बघितलं नाही, कुंकू काढलं
तेही मागितलं नाही माणिकबाईंना. कुंकू काढलं, नारळ होतो, कुंकू लावलं, नारळ हातात ठेवलं, 101 रुपये दक्षिणा ठेवली, म्हणे लग्न पक्क झालं. लग्न पक्क. यांना दोघांना काही कळे ना, व आता एवढं डोकं फोडून फोडून सांगतोय, एवढं अर्थतेने सांगतो तरी समजत नाही. मग शेवटी आता मेहताजींचा तोल सुट. आता संतापले, म्हणे बघा, आतापर्यंत जे बघितलं ते बघितलं, आतापर्यंत जे ऐकलं ते ऐकलं. आमच्यामुळे कोणा दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकावा किंवा त्या जीवाला त्रास व्हावा असं परमात्माला वाटत नाही, आणि त्याला जे वाटत नाही ते आम्हाला वाटत नाही. आम्हाला हे लग्न मान्य नाही, आम्ही येणार नाही, आम्ही वराड घेऊन येणार नाही. काय सांगताय तुम्ही? आणि तुम्ही माफ करा, आता तुम्ही घरातून निघून जा. आयुष्यात कधी कोणाचा अपमान केला नव्हता. अपमानास्पद बोलले नाही, पण समजून सांगणं ऐकतच नव्हता म्हणून समजून सांगावं लागलं. तर तो कुलपुरोहित म्हणतो काय करावं कळत नाही. काय करावं या नरसिंहजींचं? एवढं सगळं सांगतोय, एवढं सगळं तयार आहे मुलगी यायला, नाही तर वास्तविक पाहता मुलीला स्वतःचा फ्लॅट पाहिजे वेगळा. ते असं काही नाही, सगळं एकत्र कुटुंब आहे, तिला एकत्र कुटुंब पाहिजे, विभक्त कुटुंब नको. एवढं सगळं असताना इतकं सगळं सांगूनही हे ऐकत नाही. म्हणजे आता एक काम करू, यांच्याशी बोलूच नाही म्हणे आपण. तो जो द्वारकेचा मुनीम आहे, तो यांचा जुना मुनीम आहे. आता त्या मुनिमाला जाऊन भेटू आणि मुनिमाला सांगू, जो काही सगळा वृत्तांत घडला तो सगळ्या मुनिमाला सांगू, आणि तुम्हाला काय बोलायचं जे नरसिंहजींशी बोलून हे लग्न आता करा. कारण नारळ तर मी दिलेला आहे, लग्न पक्क केलेलं आहे, म्हणून हा विचार करतोच आहे. ते 5-50 पावलं टाकलेत हो, आणि 5-50 पावलं टाकल्याबरोबर अचानक काय मुनीम बुवा, काय ब्राह्मण बुवा असा आवाज ऐकू आला. म्हणून वरती बघितलं तर ज्याचा विचार करत होते तो द्वारकेचा मुनीम, तो द्वारकेचा मुनीम समोर हजर राहिला. अरे वा, काय योग आहे म्हणे. बघा, आताच मी तुमचा विचार करत होतो की म्हणे कशाबद्दल. आता ते सगळं परमेश्वरांनीच केलेलं नाटक हो, त्याला काय कळणार नाही का? म्हणून तोच आलेला तिथे, आणि जो घडलेला सगळा वृत्तांत आहे तो सांगितला. म्हणे ते बाकी जाऊ दे म्हणे, लग्नाचं ते मी पाहतो, मला फक्त एवढं सांगा, माणसं किती आणायची, वराड किती? म्हणे कमीत कमी 4000. म्हणे कमीत कमी 4000. या करोनाच्या काळात ती काळजी करू नका. ते काळजी, सगळ्यांनी आपापले व्हॅक्सिनेशनचे सर्टिफिकेट घेऊन यायचं, आणि लग्नाला यायचं. म्हणजे कमीत कमी 4000 लोक, कमीत कमी 4000. ठीक आहे म्हणे, काय व्यवस्था करायची ते करतो. किती दिवसात पोचायचं आहे? म्हणे 3 ते 4 दिवसाचा वेळ मागितलेला. बरोबर, काही काळजी करू नका. 4थ्या दिवशी आम्ही तुमच्याकडे वराड घेऊन येऊ, काही काळजी करू नका. नरसिंहजींना मी आणतो म्हणे, तुम्ही त्यांचा विचार करू नका. आनंद झाला त्या कुलपुरोहिताला, आणि तयारी करा म्हणून तो तिथे निघून गेला. जी काही तयारी आहे त्याची सुरुवात त्या मुलीकडे व्हायला लागली. आणि आता मतलब प्रभू विचार करायला लागले की आता लग्नाची तयारी करावी लागेल. म्हणून काय करावं? तर त्या कृष्ण भगवंतानं सगळ्यांना भरभर मेल टाकले, भरभर सगळ्यांना संदेश पाठवला, आणि सगळ्यांना संदेश पाठवल्यानंतर यायचंय, आमच्या शामळदासचं लग्न आहे, आमच्या शामळदासचं लग्न आहे. सगळ्यांनी आपापल्या घरी, सगळे स्वयंपाकघरापासून सगळ्यांना आमंत्रण. म्हणजे सगळेच जण घरातले, लहान पोरं जितके असतील सगळे घेऊन या. आणि असा जो तो निरोप पाठवला. आणि इकडे काय करावं, प्रभूंनी आपल्या मायेनं त्या जुनागडाच्या बाहेर मोठा असा मंडप टाकला, आणि स्वागताला रुक्मिणी मातोश्री, स्वतः असणारे भगवंत आणि नारद मुनी सगळे हजर. आणि एक निज भक्तांच्या साह्यासाठी, निज भक्तांच्या साह्यासाठी झटे निजांगे तो जगजेठी. निज भक्तांच्या साह्यासाठी झटे निजांगे तो जगजेठी. इंद्र वरुण पौलस्त कुबेरा. कोण कोण आलं बघा बरं का, नाही तर आपण पत्रिका पाठवून आपल्या घरचे लोक येत नाही. इंद्र वरुण पौलस्त कुबेरा, बाहिरमावर विधी शंकरा, बाहिरमावर विधी शंकर. नारद तुंबर सनत कुमार, नारद तुंबर सनत कुमार. विद्याधर गंधर्व अप्सरा, विद्याधर गंधर्व अप्सरा. शतकोटी ते शिवगण साचे. शिवगण आलं, बम बम बोले करत करत.
शतकोटी ते शिवगण साजे आणि दिवौकस नाना परिचे आणि दिवौकस नाना परिचे विघ्नराज मयुरेश्वर सुंदर विघ्नराज मयुरेश्वर सुंदर सुंडा मुंडित तुंड मनोहर सुंडा मुंडित तुंड नारद तुंबर सनत कुमारा विद्याधर गंधर्व अप्सरा अष्टसिद्धी त्या होऊन दासी अष्टसिद्धी आल्या अष्टसिद्धी त्या होऊन दासी वेगे आल्या जुनागडासी वेगे आल्या जुनागडासी मानकर्णी बहुसुंदर असते मानकर्णी बहुसुंदर असते रमा उमा आणि सती सावित्री रमा उमा आणि सती सावित्री एक 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 लोक यायला लागले. काय सांगावं सगळ्यात पहिले कोण आलं ज्यांची वाट आतुरतेने बघत होते भगवंत ते म्हणजे शिवगणातले भोलानाथ आले. मुख्य असणारे ते भोलानाथ या 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 प्रभो या या एकेकाला आसन करून दिलेलं होतं. एकेका आसनावर एक 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 भगवंत विराजमान होतात आहेत आणि नारद इकडे तिकडे धावतात आहेत. सगळी व्यवस्था नारद बघतात आहेत. महिलांचं सगळं काम रुक्मिणी मातोश्री करतात आहेत. या 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 पण हळद कुंकू लावतात आहेत. प्रत्येकाला आलेत म्हणून काहीतरी भेट वस्तू प्रत्येकाच्या हातात ठेवली जाते. जसं काही प्रभू आपल्याच मुलाचं लग्न करतोय त्या पद्धतीनं तो सगळं चाललेलं आणि सगळे स्वर्गलोकातून सगळे भगवंत प्रगट झाले. झाल्यानंतर एक 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 नारद सांगतात काय काय करायचंय ते. तर नारद म्हणाले अहो आमच्या कृष्ण भगवंताचा निरोप आहे नारायणाचा. काय गंधर्व आले होते आणि गंधर्वांना सांगितलं ते वाद्य बिद्य सगळे लावून ठेवा. वरात निघताना ठाण ठाण ठुण ठुण करू नका. आणि त्या सगळ्या अप्सरा आल्या होत्या. म्हणजे तुम्ही लगेच नृत्य करायला सुरुवात नाही करायची. नृत्य करायला सुरुवात करतील आमचे विघ्नराज. आणि एकदा आमच्या विघ्नराजांनी नृत्य सुरुवात केली नृत्याला की त्याचा ताल धरून सगळ्यांनी नृत्य करायचं ठरलं. एक एक काम वाटप चाललेलं आहे. आणि लग्न म्हटल्यानंतर मला सांगा रुसवे फुगवे होत नाहीत का? होतात. नारद विचार करतात आहेत कुठेतरी काहीतरी मला दिसतंय कोणीतरी नाराज आहे म्हणून विचार करतात आहेत. काय तर नंदी आला धावत. नंदी म्हणतोय सगळ्यांना सगळं कामं देता आणि शिवगणानं काय केलं हो तुमचं? शिवगणाला काही कामं द्यायची नाहीत का? अहो देणार आहे. ते बघा म्हणे त्या तंबूत काय ठेवलंय. काय ठेवलं होतं? नगारे ढोल ताशे फटाके. अहो ते तुम्हाला उडवायचे आहेत. आणि जे शिवगण धावलं आणि धाड 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 तो फटाक्यांचा असणारा नाद तो वाद्यांचा असणारा आवाज आकाशात घुमायला लागला. आणि एक 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 गोष्टीची तुम्हाला सांगू तयारी त्या भगवंतानं केली. आणि आता मुलाला आणायचं कसं आणायचं? तो श्यामळदास पाठशाळेत गेला होता. या नारदानं काय करावं? या नारदांनी एकाला पाठवलं पाठशाळेतून तसंच उचलून त्याला इकडे आणलं. म्हणजे बाबांनी बोलवलं. तो आला तिकडे आणि आल्यानंतर काय करावं? चहू बाजूस उभ्या नारी करी कलश घेऊन त्या ज्या अष्टसिद्धी होत्या रुक्मिणी मातोश्री सगळ्यांनी त्याचा अंगावर त्याला स्नान घातलं पाणी घातलं चांगलं वस्त्र नेसवलं आणि लग्नाला त्याला तयार केलं. आणि लग्नाला तयार केल्यानंतर आता विचार करतात आहेत की भगवंत विचार करतात आहेत मुलगा तर तयार आहे मुलगी तयार आहे. आता नरसिंहजींना कसं आणायचं? आणि नरसिंहजींना हा सगळा पोशाख घालावा लागेल करून द्यावा लागेल त्यांना तयार. आता कसं करायचं? म्हणून रुक्मिणी मातोश्री जवळ आले. रुक्मिणी मातोश्री म्हणाले आपण जा आणि बोलून आणा. की मी कोणाला सांगते? म्हणे तसं नाही रुक्मिणी तुझ्या लक्षात नाही येत. ओ जो हयाजनी काढून टाकली आपल्या याच्यातून ज्याला माहिती आहे सगळा प्रभाव मायेचा आहे तो माझ्या मायेला कसा बरं झुलणार?
मी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकणार नाहीये. आणि सहज भगवंतानं बघितलं काय अवस्था होती हो. ना वसन पुरे नेसण्या जया नरसीसी, ना वसन पुरे नेसण्या जया नरसीसी, श्रीमंत धनिक नच उभे राहती कदा वाऱ्यासी, तो भक्तराज पहुडला वाकळी वरती, ढेकुण झुरळ पिसवास आलीसे भरत. फाटलेलं वस्त्र ते आणि भगवंतासमोर बसलेले ते तो नरसी आपला भक्त बघितला आणि आपल्याच डोळ्याला पाणी, स्वतःच्या डोळ्याला पाणी आलं. म्हणे का रडता? म्हणे तू कितीही म्हण नरसी येणार नाही. मग आता काय करायचं? आणि भगवंतानं मायेनं स्वतःच नरसी झाले आणि त्या रुक्मिणी मातोश्रींना माणिकबाई केलं आणि बसा. पण कसे नरसी जरी स्वतः झाले तरी अलंकार नाही घातलेत. ज्या पद्धतीने भक्त होता, जे फाटके वस्त्र होते त्याच पद्धतीने तेच वस्त्र आपल्या परिधान करून ते पालखीमध्ये बसले आणि वाजत गाजत ती वराड जी आहे ते वराड निघालं. आणि वराड निघाल्यानंतर ते येऊन पोचलं. तो हा जो सावकार होता नवागरचा, तो वरतून बघतोय बाबा 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 एवढे लोक, किती लोक होते हो. तो कुलपुरोहित म्हणाला का हो, बघितलं ना तुम्ही म्हणत होते येतील का, बघा आता एक 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 रांग बघा किती आहे आणि सगळ्यांच्या अंगात अलंकार बघा, पालखी बघा, मेणे बघा, हत्ती बघा, घोडे बघा. नाही खरंय खरंय खरंय, चुकलो. पण का हो म्हणे, मी तर तुम्हाला कमीत कमी 4000 सांगितले, कमीत कमी 4 सांगितले, जास्तीत जास्त कुठे सांगितले. 1,00,000 लोक आणले होते भगवंतानं. आणि आल्यानंतर जा म्हणे भरकन आपल्या व्याहांना नमस्कार करा म्हणून तसेच ते सावकार नवागरचे निघाले. कुठे आहेत. एका पालखीमध्ये भगवंत नरसीचेच रूप घेऊन बसले होते आणि तो पडदा बाजूला केला. आत नरसिंहजी बसलेले बघितले आणि हात जोडले. म्हणे एक विचारू, हे सगळे लोक जे दिसतात आहेत रत्न जडित अलंकार घातलेले, नवीन वस्त्र परिधान केलेलं, पण आपण हसले. म्हणाले एक गोष्ट लक्षात ठेवा, धनाने जगीना कधी मत्त व्हावे, धनाने जगीना कधी मत्त व्हावे, अति आदरे राघवा ते भजावे. धन काय आज आहे उद्या नाही, देह काय आज आहे उद्या नाही, पण तो परमात्मा आहे ना, तो कायम आहे. म्हणून त्याच्यासाठी त्याचं भजन करत राहावं. म्हणून जय नारायण श्री नारायण, जय जय नारायण नारायण, जय नारायण श्री नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण. आनंद झाला. या स्वागत केलंय आणि स्वागत केलं आणि ठरल्याप्रमाणे तो लग्नाचा विधी सुरू झाला आणि लग्न जे आहे ते लग्न लागलं. शंभो शंकर धुर्जटे शिवहरा, इंद्रायणी चावरा, हे गोदे शरयू महेंद्र तनये, भागीरथी स्वरधुनी, धाव करा तुम्ही त्वरित या, कुर्यात सदा मंगलम वधवर्यो शुभम भवतु सावधान. लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर प्रभू म्हणजे कोण, मुनीम जे होते बघा. भगवंतानं कुठलं रूप घेतलं, नरसिंहजीचं तर घेतलं, पण जे ते मुनीम होत होते मुनिमाचंही रूप भगवंतच होते. आणि नरसिंहजींना एका ठिकाणी म्हणजे स्वतःलाच आपलं मायेनं रूप करून एका ठिकाणी बसवलं. आणि या मुनिमानं म्हणजे नरसिंहजींच्या मुनिमानं म्हणजे परब्रह्म परमात्म्यानं त्या व्याहांना म्हटलं, ओ अहेर आम्हाला नको,
तुमच्या लोकातले जितके जितके आहेत आलेले मंडळी, जवळचे दूरचे नाही, जितके तुमच्या गावातले आहेत त्या सगळ्यांना बोलवा आणि सगळ्यांना मला आहेर वाटायचंय. आणि विचारता काय, साक्षात तो परब्रह्म परमात्मा आपल्या हाताने आहेर वाटितो 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 वाटितो. पंढरपुरी जो राहतो, पंढरपुरी जो राहतो, आहेर वाटितो वाटितो. शालू तुशाला त्या जरतारी, शालू तुशाला त्या जरतारी, मंदिल भर जरी बांधी. शालू तुशाला त्या जरतारी, मंदिल भर जरी बांधी. महेश्वरी त्या कुणास धनवड, महेश्वरी त्या कुणास धनवड. साड्या दे गिरिधारी, आहेर वाटी. पंढरपुरी जो राहतो, आहेर वाटी तो वाटी. एकावळ राधावळ कोणा, एकावळ राधावळ कोणा, मुगवी फुटाणे कोणा. एकावळ राधावळ कोणा, मुगवी फुटाणे कोणा. एकावळ राधावळ कोणा, मुगवी फुटाणे कोणा. अहमदाबादी कुणा नागपुरी, अहमदाबादी कुणा नागपुरी. देत पंढरी राणा, देत पंढरी राणा. सरी कुणाला वाटितो गोडा, कुणा बसाया घोडा. दास गणू म्हणे सदभक्तीने, दास गणू म्हणे सदभक्तीने. हरी हा झाला वेडा, आहेर वाटितो वाटितो. पंढरपुरी जो राहतो, आहेर वाटितो वाटितो. एकेकाला तो आहेर वाटत आहेत, एकेकाला आहेर वाटत आहेत. अहो त्यांच्याहीकडचे लोक भरपूर. काय करावं भगवंतानं. अहो म्हणे ही सोन्याची रास, ही साड्यांची रास, ही पैठण्यांची रास, एक एक धोत्रांची रास, ज्याला पाहिजे ते घेऊन जा. आणि सगळेजण येऊन आपापलं आहेर जे काही घ्यायचं ते घेत होते. आणि वेळ आली तिला सासरी जाण्याची. काय करावं. ती वाकली नववधू. दोघा जणांचा जोडा सुंदर दिसत होता, श्यामळदास आणि ती मुलगी. ती वाकली नववधू बहुदागिन्याने. भगवान रुक्मिणी मातोश्रीने स्वहस्ते एक एक अलंकार त्या मुलीला घातले. ती वाकली नववधू बहुदागिन्याने. काय करावं प्रभूनं. अंकावरी बसविली आपुल्या हरी. त्या मुलीला आपल्या मांडीवर बसवलं. झालीस झालीस धारण करी स्वशिरी अनंत. ओ काय भाग्य असणार त्या मेहताची कुटुंबाचं. झाल कोण धरतं. त्या त्या कुटुंबातली जी सदस्य असतात, मुलीकडचे मुलांच्याकडच्या असणाऱ्या लोकांवरती झाल धरतात. कशासाठी धरतात की आजपासून ही मुलगी तुमची. आणि जी मुलगी भगवंताची झाली, नवे नवे भगवंतानं जिला मुलगी म्हणून स्वीकारलं, काय मोठा अधिकार असला पाहिजे. ती वाकली नववधू बहुदागिन्याने. अंकावरी बसविली आपुल्या हरीने. झालीस धारण करी स्वशिरी अनंत. झालीला धारण केलं आणि दोघांच्या मुखामध्ये साखर घातली. तो सोहळा आटोपला आणि सगळे वराडी परतायला लागले. परमात्म्यानं काय केलं असेल कृष्ण भगवंतानं. सगळ्या वराडांना त्या जुनागडाच्या असणाऱ्या वेशीपर्यंत येऊ दिलं. सगळ्यांना जे काही द्यायचं स्वहस्ते दिलं आणि सगळ्यांना हात जोडून धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद केले. सगळे जे देव देवी जे काही होते सगळे ते सगळे आपापल्या स्थानी परतले. आता कोण शिल्लक राहिलं. आता तो मुनीम म्हणजे स्वतः भगवंत आणि नरसिंहजींचं रूप घेतलेलं त्यांनी ते रूप टाकलं. या दोघांना म्हणजे श्यामळदासाला आणि सौभाग्यवतीला समोर पाठवलं. आणि तो मुनीम जो होता, तो मुनीम दाराच्या ठिकाणी
उभा राहिला आणि या दोघांनी आवाज दिला श्यामळदासांना, आई बाबा आम्ही आलोय. यांनी सांगितलं होतं ते तुमच्या आधीच पोचलेत, जा जा जा, तुकडा पाणी ओवाळायचंय. म्हणून ते गेले आणि यांनी आवाज दिल्यानंतर नरसिंहजी आणि माणिकबाई भजनात व्यस्त होता. कोणाचा तरी आवाज आला म्हणून मागे वळून बघतात तर काय, श्यामळदासानं कुठल्या तरी मुलीला विवाह करून आणलाय. हे बघितल्यानंतर नरसिंहजी उठले, म्हणे कोण कोण कोणी कोणी काय विचारता बाबा, आपण होतेत ना लग्नात. आई तू पण तर लग्नात होती. म्हणे मी लग्नात? अहो मी लग्नात? कधी झालं, केव्हा झालं, असं काय करते, काय सुंदर सोहळा झाला, आपण होतात ना, आपण गेलो होतो ना लग्नात, आपण लग्न केलं ना, असं कसं तुम्ही नाही म्हणता? नाही नाही काय म्हणता? अहो कोण होतो म्हणे तुझ्या बरोबर? माझ्या बरोबर? अहो तुमचा मुनीम नाही का? त्या मुनीम काकांना मी कधी बघितलं नाही, पण तो द्वारकेचा मुनीम जो होता ना, तो द्वारकेचा मुनीम आलेला आहे सोबत. आले कुठे कुठे दाखव. त्यांना कळायला वेळ नाही लागला, तसेच धावत गेले आणि बघितलं तर काय, चतुर्भुज मनोहरी, चतुर्भुज मनोहरी, वदन चंद्र इंदू परी, प्रमुख सकलासुरी, मृगमणी जसा केसरी, पितांबर धृताकटी, मयूर पिच्छ जाचे शिरी, असा यदुपती पहा, करीतसे जिथे चाकरी. त्या पर्वत पहिला पाहिलं त्या नरसिंहजींनी. अहो एक भक्तच भगवंताला ओळखू शकतो. आणि धावत जाऊन त्याच्या पायावर लोटांगण घातलं. लोटांगण घातलं. म्हणे प्रभो, म्हणे नरसिंह, मला माहित होतं तुम्ही नाही म्हणाल, म्हणून जे काही केलं ते मी केलं. आता जे आहे तुझ्या पदरात मी टाकलंय, यांचा स्वीकार कर. म्हणून प्रभो आपण आलात, आज आमच्या घरी आलात, म्हणून या या. आणि नुसतं नाही बरं का, या. माणिकबाई म्हणाल्या, आपण थकला असाल, आपण लग्नामध्ये एवढी सगळी धावपळ केली, आपण लग्नामध्ये सगळी धावपळ केली, आपण थकला असाल, घरात काही नाही हो, जे काही आहे थोडेसे पोहे आणि दूध शिल्लक आहे, तेवढं तरी खाल्लं आमच्या हातचं. प्रभू म्हणाले, माय अजूनही सुदामाच्या हातातले पोहे विसरलो नाही, अजून वाट बघतोय की त्याच्या पद्धतीनं कोण पोहे मला खाऊ घालेल. माहिती आहे बरोबर. या या शिणलासी सख्या भगवंता, हे माझ्या रुक्मिणी कांता, यादवा शिणलासी सख्या भगवंता, हे माझ्या रुक्मिणी कांता, यादवा यादवा मुकुंदा रामा, यादवा मुकुंदा रामा, यादवा मुकुंदा रामा, मनमोहन मेघश्यामा, माधवा माधवा रमेच्या धवा, माधवा रमेच्या धवा, माधवा रमेच्या धवा, माधवा रमेच्या धवा, सख्या केशवा कशी उतराई, कशी उतराई, हो मी माझे आई, माधवा शिणलासी सख्या भगवंता, हे माझ्या रुक्मिणी कांता, यादवा. परमात्म्याचा हात पकडून त्याला आतमध्ये आणले, चरणावर पाणी घातलं आणि जे काही भांड्यामध्ये दूध आणि पोहे कालवले होते, ते दूध आणि पोह्यांचा घास मुखात घ्यावा तेवढ्यात रुक्मिणी मातोश्रींनी हात पकडला. प्रगट झाल्या. म्हणे सुदामाच्या वेळेस एकट्याला खाऊ दिलं, पण आज नाही खाऊ देणार. जो भक्तांचा प्रसाद आहे तो प्रसाद आम्हालाही मिळाला पाहिजे प्रभो. आणि म्हणून त्या मातोश्रींनी तो ग्रहण केला आणि आलेच आहेत. म्हणून जे काही घरी होतो, जे काही असेल ते त्या दोघांना, आपल्या इथे जे काही आसन होतं त्या आसनावर कृष्ण भगवंताला आणि रुक्मिणीला बसवलेलं आहे. ओटी भरली आणि ओटी भरल्यानंतर दोघांनी दंडवत नमस्कार केला. रुक्मिणी मातोश्री म्हणाली, आमची तो ओटी भरली,
पण खरा ज्यांचा आहेर करायचा घरचा, तो घरचा आहेर नाही केला. या बसा म्हणून दोघांनाही, त्या नरसिंहजींना आणि माणिकबाईंना आसनावर बसवलं. माणिकबाई कुंकू लावतायत. दोघींनी एकमेकांना कुंकू लावलं आणि रुक्मिणी मातोश्री मात्र नरसिंह मेहता जवळ आल्या आणि म्हणाला, नरसिंहजी एक गोष्ट विचारू? एक गोष्ट विचारते. चांगल्या चांगल्या लोकांना हा वश होत नाही. जो योगी आहे त्याला देखील पावत नाही. असं तुम्ही काय केलं की ज्याच्यामुळे याला तुमच्या दारात यावं लागलं? म्हणे, बाई माये, मी खरं सांगू, आम्हाला कर्म कळत नाही, आम्हाला भक्ती कळत नाही, आम्हाला योग कळत नाही, आम्हाला ज्ञान कळत नाही. माय, आम्हाला एकच गोष्ट कळते, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया. हेची दान गर्भवाशी सुखे घालावे. कृष्ण राम 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 राया राघोबारे, राम राया राघोबारे, राम राया राघोबारे. गोपाल कृष्ण भगवान की जय जय. रघुवीर समर्थ. आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची. आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची. ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम मोती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले त्यावरी वैजयंती. लागला पंचबाण झासी, लागला पंचबाण झासी. असे ते मदन कमल समनयन, धर्मले भान पाहताची. कमल जापती विठ्ठलाची. आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कसिला, कस्तुरी तिलक भव्य भाळा. मितीना अबीर गुलालाला, दर्शना संत संग आला. किल्लरी टाळ वाजताना, किल्लरी टाळ वाजताना. नाचती भक्त प्रेम अत्यंत, कुंडले चित्त हरी पायी. कमलचा भाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची. कमल जापती विठ्ठलाची. कमल जापती विठ्ठलाची. राजा हा कैवल्य देशा, सेविती साधू संत. मनोवेदना माझा आज ज्ञान राजा. ज्ञान जगी देणाती कोणी, अवतार पांडुरंग. नाम ठेविले ज्ञानी आज ज्ञान राजा. प्रगट प्रिय बोले विश्व ब्रह्म ठिकेले, रामा जनार्दने स्वामी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, देविती साधू संत. मनोवेदला माझा आज ज्ञान राजा. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुराम, सच्चिदानंद मूर्ती. पूज्य दाखवी आम्हा, आरती तुकारामा. सागर सागरात जैसे तुको वाचे, भंग रक्षिले. आरती तुकारामा. तुझिता तुळणीसी ब्रह्म तुझ्यासी आले, म्हणून रामेश्वरे. चरणी मस्तक ठेविले.
यत् सकलः परस्मै नारायणायति समर्पयत् अच्युतं नारायणं दामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 अर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्ती तर्जन यमदूताचे राम गर्ज